नमस्कार शेतकरी मित्रांनो, फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आता गाळ, माती, मुरुम, दगड विनामूल्य मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारचा हा मोठा निर्णय आहे. मित्रांनो, चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांची घोषणा केली आहे. मित्रांनो, मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजना मंजूर करण्यात आली आहे. घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरुम आणि दगड आता विनामूल्य मिळणार आहे. यामुळे आता शेतापर्यंत कृषी यंत्रसामुग्री वाहतूक सहज शक्य होणार असून याबाबत महसूल विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. मित्रांनो, गावागावात पानंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र अनेक ठिकाणी पानंद रस्त्यांची अवस्था खूपच खराब असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचणी येतात. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर सरकारने मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता गाळ, माती, मुरुम, दगड विनामूल्य मिळणार आहे. मित्रांनो, याशिवाय राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामासाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरुम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतरस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरुम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल, ज्यामुळे शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मित्रांनो, या दरम्यान महाराष्ट्रात येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजे 1 मे पासून ऑनलाईन मुद्रांक नोंदणी व एक राज्य एक नोंदणी उपक्रम राबवण्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या उपक्रमामुळे पुण्यात बसून नागपुरातील घराची किंवा मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. सर्व प्रक्रिया फेसलेस असेल, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. सध्यास्थिती घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालय किंवा तहसील कार्यालयात खेटे मारावे लागतात. मित्रांनो, अनेकदा या प्रकरणी नागरिकांचा मोठा वेळ व पैसे वाया जातात. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 मे पासून राज्यात एक राज्य एक नोंदणी धोरण राबवण्याची घोषणा केली आहे. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत. नमस्कार.